हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मस्त अगदी हेल्दी आणि चटपटीत असा नाश्ता, ते पण अंड्यापासून. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. पहिल्यासाठी मी अंडे असे बॉईल करून सल काढून घेतलेली आहे. त्याची तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. अंडे घेतलेले आहेत, त्यासोबतच मी उकडलेला बटाटा घेतला आणि काही मसाले घेतले आहेत. चला तर छान असा ना आपण चटपटीत असा नाश्ता तयार करूया. सर्वप्रथम आपण एक भांडं घेतलं आहे. त्या भांड्यामध्ये आपण जे बटाटा घेतला आहे ते बटाटा ॲड करूया. बटाट्यामध्ये आता आपण सर्व मसाले ॲड करूया. मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे लाल तिखट, मीठ, थोडंसं जिरं, हळद आणि धने पावडर. आता हे सर्व आपण यामध्ये ॲड करूया. छान याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित, हाताने एकजीव असा करून घ्यायचा याचा. त्यानंतर याच्यामध्ये ॲड करूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, एक मोठा कांदा असा बारीक चिरलेला, त्यानंतर थोडी ओली मिरची, लसूण आणि आलं हे बारीक असं मिक्सरला छान जाडसर असं वाटलेलं आहे ते ॲड करूया आणि हे पण असं छान असं मिक्स करून घेऊया. आपण सर्व मसाला छान तयार करून घेतला आहे. अंडे आपण असे छान असे कट करून घेतले आहेत. आता जे आपण मसाला तयार केला आहे ते असं ह्या अंड्यामध्ये आपण ह्या मसाल्यामध्ये छान असा भरून घेऊया. आपण बटाटा असं जे बॅटर तयार केलं होतं ते सर्व असं छान पसरून त्यामध्ये अंडं ठेवून घेऊया आणि पूर्ण असं हे व्यवस्थित असं ह्याला आपण छान असं अंडं ह्या मसाल्यामध्ये असं रोल केलेलं पाहू शकता तुम्ही. मस्त असा अंड्याचा शेप दिलेला आहे. आता सर्व आपण अंडी ह्याचप्रमाणे तयार करून घेऊया. आपण सर्व अंडे छान असे मसाला लावून घेतले आहेत. तर तयार आहे आपलं. आता यासाठी लागणार एक बॅटर तयार करून घेऊया. एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये बेसन ॲड करूया, एक अर्धी वाटी बेसन, थोडासा ओवा ॲड करूया, अगदी थोडासा चवीप्रमाणे मीठ ॲड करूया यामध्ये. त्यानंतर थोडीशी हळद ॲड करूया, एक अर्धा चम्मच. पायामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून छान याचं एक जाडसर असं बॅटर तयार करून घेऊया. बॅटर तयार झालेलं आहे आपलं. गॅसवर मी कढई ठेवले आहे, तेल ॲड केलं आहे. तेल पण मस्त गरम झालेलं आहे. आता आपण जी अंडी घेतली होती मसाला लावून मस्त असं छान असं बॅटरमध्ये बुडवायचं आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आपण हे अंडी सर्व. आता आपण छान सोडून घेऊया व्यवस्थित. आता याला सर्व अंडी छान सोडून आपण याला फ्राय करून घेऊया. आपण व्यवस्थित आपली छान अशी अंडी फ्राय करून घेऊया. व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं फ्राय करून घेऊया. व्यवस्थित असं छान फ्राय झालेलं पाहू शकता. याचा मस्त कलर आलेला आहे. आता चला काढून घेऊया. आपला छान असा नाश्ता तयार झाला अंड्यापासून पाहू शकता. मस्त अगदी कुरकुरीत कट करून दाखवूया. मस्त आणि हेल्दी असा आपला नाश्ता तयार होतो. मस्त छान अगदी दिसायला आणि मुलं पण आवडीनं खातील. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.